दापोली तहसील कार्यालयावर धडकल्या हजारो नवदुर्गा. काय कारण होतं या हजारोंच्या संख्येने तळपत्या उन्हात शासनाचं दार ठोठावण्याचं? जाणून घेऊया. उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनांच्या वतीनं आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात आला होता. पंचायत समिती दापोली कार्यालयावरून मोर्चानं हजारो महिला दापोली तहसील कार्यालयावर भर तळपत्या उन्हात धडकल्या. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित भाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्या आणि त्याअंतर्गत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाच्या समान कक्ष पदांवर शासनाच्या कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावं आणि समुदाय संसाधन व्यक्तींना अर्थात आशा आणि अंगणवाडी सेविकांप्रमाणे शासकीय दर्जा प्राप्त करून द्यावा, अशा मागण्यांसाठी दापोली तालुक्यातील हजारो महिला आज तहसील कार्यालय येथे धडकल्या. मागण्या मान्य होईपर्यंत काल 3 ऑक्टोबरपासून या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनांनी हजारोंच्या संख्येनं आज मोर्चा काढून शासनाला दिला बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. दापोली तहसील कार्यालयावर धडकल्या हजारो नवदुर्गा. शासनाचं दार ठोठावून ठणकावून सांगितलं, आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला शासनाचा समान कक्ष दर्जा द्या. विशेष प्रतिनिधी प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली.